हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि मित्रांनो खाकीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, आज मुंबईला जे आले होते प्रश्न 2018मध्ये ते मित्रांनो PYQ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण मित्रांनो दररोज आपण गणितावरती टॉपिकवरती मित्रांनो प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या प्रश्नांचा सराव असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो पहिला प्रश्न बघा, महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही एक साधी कन्सेप्ट तुम्हाला वापरायची आहे बघा. तर मित्रांनो बघा, इथं आहे महेश आणि हा आहे अमोल. तर मित्रांनो बघा, महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे. तर मित्रांनो याला आपण 80 धरू आणि अमोलला आपण 100 धरू. कारण मित्रांनो अमोलचा जो पगार असणार आहे तो जास्त आहे. त्यामुळे बघा आता याचं तुम्हाला फक्त इथं गुणोत्तर घ्यायचं आहे. तर बघा 2×5 = 10 आणि 2×4 = 8. तर मित्रांनो काय म्हटलं बघा, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे. तर मित्रांनो अमोलचा जो पगार आहे म्हणजे या 4पेक्षा हे जे 5 आहे ना ते किती टक्क्याने मोठं आहे. तर मित्रांनो फक्त इथे तुम्हाला दुसरी कन्सेप्ट काय वापरायची आहे बघा, 4ला तुम्हाला 100 मानायचं आहे आणि 5 म्हणजे किती असणार आहे. तर मित्रांनो याची तुम्ही अशी सुद्धा करू शकता पट्टीमध्ये किंवा याचा तिरकस गुणाकार सुद्धा करू शकता. तर मित्रांनो बघा 4 भागा 100ला, तर मित्रांनो 4 25चा भाग जाईल आणि मित्रांनो हे 25 खाली घ्या. तर बघा 25 × 5 = 125 होणार आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय बघा, 100पेक्षा 25ने जास्त आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा 25. तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये तुम्हाला एक 10 सेकंदामध्ये या माझ्या पद्धतीने किंवा कुणाचीही पद्धत असेल तर कमीत कमी वेळात ज्या पद्धतीने सोडवता येईल त्या पद्धतीचा वापर करत चला मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. बघा 5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे, तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती. तर मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे बघा. तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर मित्रांनो बघा 5 रेडिओची विक्री किंमत म्हटलेलं आहे, तर इथं विक्री घ्या. बरोबर काय म्हटलं मित्रांनो, तर 6 रेडिओची खरेदी. तर मित्रांनो बघा किमती एवढी आहे, तर मित्रांनो इथं बघू शकता इथं समान आहे. तर मित्रांनो बघा या 5ला तुम्हाला उलटं करायचं आहे. हे 5 जाईल हे खरेदी किमतीसोबत आणि ही विक्री किंमत आहे ही जाईल बघा 6 सोबत. तर मित्रांनो विक्री किंमत आपल्याला भेटली 6 आणि खरेदी किंमत आपल्याला भेटली 5. आपण ज्यावेळेला उलटं केलं त्यावेळेला बघा आता विक्री किमतीतून खरेदी किंमत तुम्ही वजा करा. तर मित्रांनो बघा 6 - 5 किती होणार आहे 1. त्यानंतर मित्रांनो 5 ही काय आहे बघा खरेदी किंमत आहे आणि 1 नफा आहे. तर मित्रांनो गुणुले फक्त 100 करायचं आहे तुम्हाला. तर 5ने कितीचा भाग गेला बघा, 20चा भाग गेलेला आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा 20% नफा होणार आहे. तर हे सगळं चुकीचं आहे. तर मित्रांनो इथे डबल ऑप्शन झाला आहे. मित्रांनो बघा 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात, तर ते 21 मजूर तेच काम किती दिवसामध्ये करतील. तर मित्रांनो बघा 12 मजुरांना एक काम करण्यासाठी 70 दिवस लागत आहेत. त्यानंतर 21 मजुरांना किती दिवस लागतील, किती दिवस म्हणजे मित्रांनो x. तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, जर तेच काम म्हटलं असेल तर ही पद्धत वापरायची आहे आणि किंवा जर तुम्हाला जर असं म्हटलं वेगळं काम असेल म्हणजे काम तेच आहे इथं बघा ते काम. त्यामुळे मित्रांनो जर वेगवेगळं काम असेल तर तुम्हाला दुसरी पद्धत वापरायची आहे, ती मी तुम्हाला पुढच्या गणितामध्ये सांगेन. तर बघा तर मित्रांनो हे काय होणार आहे बघा 12 × 70 होणार आहे आणि हे 21 याच्यामध्ये गुणाकारामध्ये आहे. तर इकडं आल्यानंतर काय होईल हे भागाकारामध्ये जाईल. तर बघा 7 × 1 = 21 आणि 7 × 10 = 70. बघा 3 × 1 = 3, 3 × 4 = 12. तर मित्रांनो 4 × 10 = 40. या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा हे 40 दिवस लागणार आहेत. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघू आपण. बघा 5,000 रुपये ABCमध्ये 7, 8, 5 या प्रमाणात वाटले तर बीचा हिस्सा काय आहे. तर मित्रांनो बघा बी इथं आहे आणि इथं बी त्याचं प्रमाण आहे बघा 8. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे 5,000 म्हणजे या सगळ्यांची जी मिळून भाग होणार आहेत तयार तेच 5,000 आहेत. तर मित्रांनो बघा हे बघा 7 + 8 + 5. तर मित्रांनो बघा 7 7 14 आणि 1 15, 15 आणि 5 किती झाले 20. तर मित्रांनो टोटल भाग आपल्याकडे 20 आहेत आणि 20 म्हणजेच त्याने सांगितलं 5,000 रुपये आहे. तर मित्रांनो बीचा हिस्सा काय असणार आहे तर 8. मी तुम्हाला इथं वरती दाखवले बघा. तर मित्रांनो इथं बघू शकता बीचा हिस्सा 8 असणार आहे. तर मित्रांनो बघा 8 × 5,000 भागिले मित्रांनो तुम्हाला 20 करायचं आहे. तर बघा हे 0ला 0 जाईल आणि 500च्या निम्मं किती होईल बघा 250. तर 25 × 8 = 200 आणि पुढचा एक 0. तर मित्रांनो याचं जे उत्तर असणार आहे बघा 2000 असणार आहे. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बोलू आपण. तर बघा 2 व्यक्ती अनुक्रमे 12 किलोमीटर व 15 किलोमीटर वेगाने एकाच दिशेने जात आहेत. तर बघा ती किती तासानंतर व्यक्ती एकमेकांना 45 किलोमीटर अंतर दूर असतील. तर मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे बघा. ज्या वेळेला तुम्ही सरळ प्रवास करताय म्हणजे 2 गाड्या एकमेकांना ओलटत आहेत, या 2 गाड्या समजा तर बघा 15 - 12 होणार आहे. कारण मित्रांनो एकाच दिशेने जात असतील तर वजाबाकी होणार आहे वेगांची. तर मित्रांनो बघा 15 - 12 तर मित्रांनो किती होणार आहे बघा 3. तर मित्रांनो 45 किलोमीटर अंतर आहे आणि अंतराला तुम्हाला काय करायचं आहे वेगानं भागायचं आहे. तर आता आपल्याला सापेक्ष जो वेग मिळालेला आहे 3 ते फक्त भागिलेमध्ये घ्या. तर बघा या 15चा भाग गेलेला आहे. तर मित्रांनो याचं जे उत्तर असणार आहे बघा 15 असणार आहे. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघू आपण. बघा एक गाडी 60 किलोमीटर वेगाने निर्धारित अंतर गेल्यास बघा 5 तासामध्ये कापते. त्यानंतर बघा तर तेच अंतर 4 तासामध्ये कापण्यासाठी त्या गाडीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवायला हवा. तर मित्रांनो बघा पहिला अंतर आपण काढून घेऊ. तर मित्रांनो बघा 60 × 5. तर मित्रांनो असं का केलं, वेग गुणुले वेळ. हा वेळ आहे आणि हा वेग आहे. तर तुम्हाला माहीत असेल वेग गुणुले जर वेळ आपण केलं तर मित्रांनो आपल्याला अंतर भेटतं नेहमी. हे तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं आहे. तर बघा 5 × 30 आणि मित्रांनो पुढचा एक 0. तर मित्रांनो 300 किलोमीटर अंतर आहे ते तर 4 तासामध्ये कापायचं आहे. तर मित्रांनो बघा 4 × 7 = 28
आणि वरती 2 राहिले तर 4 पंचे 20. तर मित्रांनो आधीचा जो वेग होता तो 60 होता, आता किती झालेला आहे 75. म्हणजे मित्रांनो 15 वाढ झालेली आहे. तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे ते 15 असणार आहे. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघू आपण. बघा मित्रांनो 5 संख्यांची सरासरी किती आहे बघा. 5 संख्यांची सरासरी आहे 17, त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 5वी संख्या कोणती आहे? तर मित्रांनो अतिशय सोपे प्रश्न येतात पोलीस भरतीला. तर मित्रांनो बघा 5 संख्यांची सरासरी किती आहे 17 आहे. तर मित्रांनो 5 गुणिले 17 करायचं आहे. त्यानंतर बघा 17 5 85. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा 4 संख्यांची सरासरी आहे 16. तर मित्रांनो 16 चौक 64. त्यानंतर मित्रांनो याची जी वजाबाकी असणार आहे तीच आपली 5वी संख्या असणार आहे. त्यातून 6 गेले 21. तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा 21 असणार आहे. तर मित्रांनो बघा काय दिलेलं आहे बघा, जर 81 बरोबर 27चा घात आहे x वा, तर x बरोबर काय? तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे 81 बरोबर 27 लिहायचं आहे आणि त्याचा घात करायचा आहे, म्हणजे 27चा घात आहे x. तर मित्रांनो या दोघांचा पाया समान पाहिजे तर आपल्याला उत्तर काढता येणार आहे. तर मित्रांनो हे जे तुम्हाला दिसते हा बघा 3च्या पट्टीमध्ये आपण त्याला बसवू शकतो. म्हणजे बघा 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3. तर मित्रांनो 3चा चौथा घात आहे हा जो 81 आहे तो. त्यानंतर 27 बघा हे जे आहे तो 3चा तिसरा घात आहे. बघा इथं 3 त्रिक 9 9 त्रिक 27 इथपर्यंत 27 येतं आणि इथून पुढे जर गेलं तर 81 येतं. त्यामुळे मित्रांनो हा जो आहे 3चा चौथा घात आहे आणि हा 3चा कितवा घात आहे बघा तिसरा घात आहे आणि त्याचा x घात आहे. तर मित्रांनो बघा पाया समान आहे त्यामुळे आपण फक्त घातांकांचा विचार करू. तर मित्रांनो बघा 4 आणि हे याच्यामध्ये गुणाकारामध्ये जाईल. तर मित्रांनो हे होईल 3x. तर मित्रांनो x बरोबर काय होणार आहे बघा 4च्या भागिलेमध्ये जाईल 3. तर मित्रांनो एक्सची जी किंमत आहे ती मित्रांनो 4/3 असणार आहे. तर मित्रांनो एवढं सोपं असतं, पोलीस भरतीला एवढे काय प्रश्न अवघड पडत नाहीत. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बोलू आपण. मित्रांनो बघा एक ट्रेन 90 किलोमीटर वेगाने एका खांबाला 10 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी काय? तर मित्रांनो पहिल्यांदा बघा हे एकक समान नाही आहे, इथं किलोमीटरमध्ये दिलेलं आहे आणि इथं सेकंदामध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो एकक समान पाहिजे, तर वेगाला तुम्ही काय करा मीटर प्रति सेकंदमध्ये घेऊन जावा. तर मित्रांनो बघा 90ला तुम्हाला मीटर प्रति सेकंदमध्ये जायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघा 5/18 आणि भागायचं आहे. तर 18 पंचे 90. तर मित्रांनो 5 5 25 आलेला आहे. तर मित्रांनो 25 गुणिले 10 फक्त करा तर ते मीटर सेकंदमध्ये येईल. तर बघा 25 एके 25 आणि पुढचा 1 0. तर मित्रांनो याचं जे उत्तर असणार आहे बघा 250 मीटर त्या ट्रेनची लांबी आहे. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघू आपण. ए व बीच्या पगाराचे गुणोत्तर ए आणि बी इथं आहे त्यांचा पगार. ए आणि बीच्या पगाराचं गुणोत्तर आहे बघा 5/4 आहे. तर खर्चाचं जे गुणोत्तर असणार आहे बघा ती काय आहे बघा 3/2. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघा या 5मधून जर 3 काढले म्हणजे पगारातून जर खर्च काढला तर बचत होणार आहे. तर 5मधून 3 काढले तर 2 राहील आणि 4मधून 2 काढले तर 2 राहील. तर मित्रांनो याचा अर्थ असा होतो की 2 भाग बरोबर किती आहे बघा 800 रुपयाची बचत आहे. तर मित्रांनो 1 भाग बरोबर काय असणार आहे 400 असणार आहे. कारण मित्रांनो हे बघा ही किती पट आहे बघा तर हे 400 पट आहे. त्यामुळे मित्रांनो 1 भाग किती असणार आहे 400. तर मित्रांनो एचा पगार विचारलेला आहे तुम्हाला. तर एच्या पगाराचं गुणोत्तर इथं आहे बघा 5. तर मित्रांनो 5 गुणिले 400 होणार आहे इथं. तर मित्रांनो किती होणार आहे बघा उत्तर 2000 रुपये किंमत होईल त्याची, म्हणजे त्याचा पगार असणार आहे 2000. तर मित्रांनो तुम्हाला लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मित्रांनो तुम्हाला आपली ट्रिक नक्कीच आवडली असेल. तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. मित्रांनो आपण अजून जबरदस्त गणितामध्ये ट्रिक्स वगैरे बऱ्याच कन्सेप्ट मित्रांनो अजून मी ॲडव्हान्स गणिते घेतलेले नाही आहेत. तर ॲडव्हान्स घेऊन गणित येणार आहे तुमच्यासाठी मित्रांनो. जोपर्यंत पोलीस भरती होत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये. तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.